नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्या लाडक्या बहिणी अजून जूनच्या 1500 रुपये हप्ते वितरणासंदर्भातल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या प्रतीक्षेत होत्या, तर आज दिवसभरामध्ये देखील कोणतीच डीबीटी झालेली नाही. ज्यांना आज दिवसभरामध्ये 1500 रुपये जूनचे आले असतील तर अशा लाडक्या बहिणींना एकच विनंती, आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा, जेणेकरून इतर लाडक्या बहिणी आहेत तर यांना ही परिपूर्ण माहिती देता येणार आहे. तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणी आहेत त्यांना अजून हप्ता मिळालेला नाही आहे. त्यामुळे अशा बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत का, असा प्रश्न लाडक्या बहिणींना निर्माण होतोय आणि यासाठीच आजचा आपण माहितीपर व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच यावेळीची डीबीटी सलग 7 दिवस चालली, तर अशी डीबीटी कधीच चालत नाही. साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींचे हप्ते वितरण पूर्ण केलं जातं. आता मागीलचे जे हप्ते आहेत तर असेच 2 ते 3 दिवसांमध्ये कंप्लीट झाले होते, तर आता 7 दिवस डीबीटी चाललेली आहे. म्हणजेच लक्षात घ्या की डीबीटीमध्ये तांत्रिक बिघाड असेल किंवा काही टेक्निकल एरर असेल तर याच्यामुळे ही डीबीटी उशिरा होत आहे. अगदी कालपर्यंत ठराविक लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्याने हप्ते वितरण होत होतं आणि आज दिवसभरामध्ये डीबीटी झालेली नाही आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत, आपण यापूर्वीच अटी सांगितलेल्या आहेत की यामध्ये आपण अपात्रतेची कारणे यापूर्वी सांगितलेली होती की घरामध्ये 4 चाकी वाहन नको, लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे, गव्हर्नमेंट सर्वंट नसावे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे इतर योजनांचा 1500 पेक्षा जास्त जर योजना निराधार योजना असेल किंवा पेन्शन योजना असेल तर लाभ घेत असाल तर तुम्हाला ही अपात्रतेची कारणं सांगून तुम्हाला जर याच्यामध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येतं. परंतु यामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणी आहेत तर या अटीमध्ये बसतात त्या लाडक्या बहिणीच आहेत, त्यांना उत्पन्न जास्त मिळत नाही किंवा 4 चाकी वाहन नाही आहे, परंतु अजून देखील अशा लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही आहे. त्यामुळे अशा बहिणी अपात्र नाही आहेत. अजून मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील तर यांची अपात्रतेसंदर्भात कोणतीच घोषणा झालेली नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत की माझा हप्ता जमा झालेला नाही आहे, त्यामुळे मी अपात्र झाले की काय, तर अशी चुकीची माहिती सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, तुम्ही अजून अपात्र झालेले नाही आहेत किंवा तशी घोषणा अजून झालेली नाही आहे तर दरवेळीप्रमाणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ही प्रोसेस सुरू असते. याच्यामध्ये जर तुम्ही नियम आणि अटीमध्ये बसत नसाल तर मात्र काही लाडक्या बहिणी आहेत अपात्र ठरू शकतात, परंतु जास्तीत जास्त लाडक्या बहिणी आहेत तर यांची संख्या ही पात्रतेमध्येच आहे. त्यामुळे मंत्री आदित्य तटकरे यांची अपेक्षा होती की त्यांनी या लाडक्या बहिणींच्या प्रश्नांबाबत वक्तव्य द्यायला हवं होतं, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला हवी होती किंवा त्यांचं ट्विटरचं पेज आहे तर येथे माहिती द्यायला हवी होती. तर साधारण हप्ते वितरणासंदर्भात देखील यावेळी सरकारने निराशाजनक स्थिती दर्शवलेली आहे. म्हणजे कुठलीच प्रेस कॉन्फरन्स नाही आहे किंवा लाडक्या बहिणींना मार्गदर्शन करण्यासंदर्भात कुठलेच व्हिडिओ शासनामार्फत दिले जात नाही आहे. सगळ्या अधिवेशनामध्ये बिझी असल्याची भूमिका बजावत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचा शासनाला किंवा सरकारला मोठा सपोर्ट आहे तर अशा लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणाकडे शासनाचं सध्या दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शासनाने वेळोवेळी लक्ष घालून ही जी त्रुटी आहे, ज्या लाडक्या बहिणी पात्र असून त्यांना फक्त जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे त्यांना लवकरात लवकर हप्ता द्यावा अशी अपेक्षा शासनाकडची आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने या बाबीकडे लक्ष घातलं पाहिजे. तर मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात जोपर्यंत अपात्रतेची घोषणा करत नाही आहे तोपर्यंत तुमचा अर्ज पात्रच आहे. डीबीटीमध्ये काही तांत्रिक अडचणी असतील त्याच्यामुळे हा हप्ता आलेला नाही आहे. डीबीटी पुन्हा सुरू होईल आणि त्यानंतरच हप्ते वितरण सुरू होणार आहे. लाडक्या बहिणीचे हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल. जुलै महिन्याच्या हप्त्याची गोष्ट तर दूरच राहिली, काही व्हिडिओज आहेत सोशल मीडियावरती की जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख घोषित, मंत्र्यांचे फोटो दाखवले जातात आणि 3000 रुपये येणार अशा प्रकारची मोठी भपका दाखवून बातमी लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे लाडक्या बहिणींना एकच विनंती, सध्या जूनचाच हप्ता अजून लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आहे तर जुलैचा हप्ता आहे तो दूरवरच सोडा. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर खात्रीशीर माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल. त्यामुळे लाडक्या बहिणींनी चुकीच्या संभ्रमात राहायचं नाही आहे. तुम्ही जर पात्र असाल, त्याचबरोबर तुमचा अकाउंट ॲक्टिव्ह असेल, आधार संलग्न असेल किंवा मागील हप्ते तुम्हाला येत असतील तर येणारा हप्ता देखील तुम्हाला कन्फर्म येणार म्हणजे येणार. तर अशा प्रकारे हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.